तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर फार्मर आयडी असेल तर तुमच्या फार्मर आयडीवरती सुद्धा फ्रॉड होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, मागं फार्मर आयडीमध्ये एक अपडेट आणण्यात आलेली होती की तुम्ही तुमच्या फार्मर आयडीवरती दुसऱ्या शेतकऱ्याला ऑथराईज करू शकत होता, म्हणजे एक प्रकारची परवानगी देऊ शकत होता की तुम्ही माझा फार्मर आयडी एवढ्या काळासाठी या कामासाठी वापरू शकता. जसं की पीक विमा भरायचा असेल किंवा पीक कर्ज घ्यायचं असेल किंवा रासायनिक खत घ्यायचं असेल, अशा बऱ्याचशा कामासाठी, म्हणजे जिथंही फार्मर आयडीची गरज आहे पण तुम्ही स्वतः ते काम करत नाही आहे, दुसऱ्या शेतकऱ्याकडनं करून घेताय, तर तुम्ही तुमचा तिथं फार्मर आयडी देऊ शकता, असं तुम्ही ऑथराईज करू शकत होते. आणि ही अपडेट का आणण्यात आलेली होती, कारण बरेचसे असे शेतकरी असतात जे स्वतःची शेती स्वतः करत नाही, गावी त्यांची शेती असते, ते सिटीमध्ये कुठेतरी नोकरी करताय किंवा काही दुसऱ्या कारणाने असेल, जास्त शेती आहे, पूर्ण शेती स्वतःला केली जात नाही, तर दुसऱ्या शेतकऱ्याकडनं करून घेत असतील, तर अशी काही कारणं होते. तर त्यांचे कामं खोळंबू नये म्हणून ही अपडेट आणण्यात आलेली आहे आणि ही खूप महत्त्वाची अपडेट आहे. परंतु आता याचा दुरुपयोग पाहायला मिळतो आहे की असे बरेचसे शेतकरी पाहायला मिळालेत ज्यांनी स्वतः त्यांना ऑथराईज केलेलं नाही आहे त्यांच्या फार्मर आयडीवरती, परंतु दुसरे शेतकरी त्यांच्या फार्मर आयडीवरती ऑथराईज दिसत आहे आणि त्यांनी तर ते केलेले सुद्धा नाही. त्यांना माहीतसुद्धा नाही की त्यांच्या फार्मर आयडीचा उपयोग अशा ठिकाणी केला जातो आहे, म्हणजे त्यांच्या फार्मर आयडीवरती यांना ऑथराईज केलेलं आहे. तर हे तुमच्यासोबत होऊ नये म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, बघा, वेबसाईटवरती यायचं आहे, तुम्हाला तिथे लॉग इन करायचं आहे आणि चेक करायचं आहे की तुम्ही ज्या शेतकऱ्यांना ऑथराईज केलेलं आहे तुमच्या फार्मर आयडीवरती तेवढेच तिथं नावं दिसत आहे की त्याच्यापेक्षा जास्तही दिसत आहे. जर त्याच्यापेक्षा जास्त दिसत असतील म्हणजे तुम्हाला लक्षात आलं आहे की बाबा मी तर 2च शेतकऱ्यांना ऑथराईज केलेलं आहे आणि इथं एक तिसरा व्यक्ती दिसतोय, तर तो व्यक्ती तर मला माहीत नाही, मी तर त्यांना ओळखत नाही आहे, तर सिंपल तुम्हाला तिथं डिलीटचं बटन मिळणार आहे, त्यावरती क्लिक करायचं आणि त्या शेतकऱ्याला तिथून डिलीट करायचं आहे. आता बघा, हे बिना OTPचा ऑथराईजसुद्धा केलं जात नाही आणि बिना OTPचं डिलीटसुद्धा केलं जात नाही. तर तुम्ही म्हणणार की आमच्यासोबत तर कसं काय होणार, आम्ही तर कोणाला ऑथराईजच नाही केलेलं आहे. तर बघा काय होतं, आपण बऱ्याच वेळेला एखाद्या शॉपवरती जातो, काही काम करण्यासाठी जातो, आता आपल्याला माहीत नाही जो शॉपकीपर आहे तो कसा आहे, त्यांनी आपल्याला OTP माहितला, आपण OTP दिला, त्यांनी तिथं दुसऱ्या कोणाचा आधार नंबर टाकून ऑथराईज केलं आहे की किंवा स्वतःचंच ऑथराईज करून टाकलं, काही सांगता येत नाही आहे. फ्रॉड काहीही होऊ शकतो, कोणासोबतही होऊ शकतो. तर आपल्याला असं नाही समजायचं की माझ्यासोबत होणार नाही आहे. तर आपल्याला 2 मिनटं वेळ काढायचं आहे आणि ही प्रोसेस बघायची की कसं तुम्हाला करायचं आहे. खूप छोटीशी प्रोसेस आहे, फक्त एक OTPचं काम आहे. तर बघा, तुम्हाला यासाठी काय करायचं, स्क्रीनवरती यायचं आहे. तर बघा, या वेबसाईटवरती यायचं आहे तुम्हाला mhfr.agritech.gov.in. याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आता इथं बघा, इथे तुम्हाला ऑफिशियलवरून फार्मरवरती क्लिक करायचं आहे आणि फार्मरवरती क्लिक केल्यानंतर बघा, इथे लॉग इन करण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. आता तुमच्याकडे जर हे नाही आहे, म्हणजे मोबाईल नंबर तर असणार आहे परंतु पासवर्ड जर तुमच्याकडे नाही आहे, तर खाली एक तुम्हाला ऑप्शन आहे फॉरगेट पासवर्डचं. जर तुमचं अकाउंटच बनलेलं नाही आहे तर तुमच्यासोबत फ्रॉड होण्याची शक्यतासुद्धा कमी आहे. पण तरी तुम्ही अकाउंट बनवून घ्या आणि इथे रेग्युलरली चेक करत राहायचं, महिना 2 महिन्याला एकदा येऊन लॉग इन करायचं असतं आणि बघायचं असतं की आपल्या फार्मर आयडीवरती काही दुसऱ्यांची नावं तर नाही आहे. तर आता यासाठी काय करायचं आहे, बघा, खाली एक ऑप्शन आहे क्रिएट न्यू युजर अकाउंट, यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला अकाउंट क्रिएट करून घ्यायचं. तर बघा, अकाउंट कसं तुम्हाला बनवायचं आहे या वेबसाईटवरती आणि एखाद्या शेतकऱ्याला तुम्ही कसं ऑथराईज करू शकता, कशी परवानगी देऊ शकता, या संदर्भामध्ये आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, सविस्तर त्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल किंवा वरती बघा आय बटनवरती सुद्धा तुम्हाला व्हिडिओ दिसत असणार आहे, म्हणजे एक लिंक येईल, त्यावरती तुम्ही क्लिक केलं तर तिथून सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता किंवा या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. एंड स्क्रीनला मी देणारच आहे. तर दोन्ही तिन्ही ठिकाणून तुम्ही कुठूनही तो व्हिडिओ पाहून अकाउंट क्रिएट करू शकता आणि एखाद्या शेतकऱ्याला ऑथराईज करू शकता. तर आता आपण सध्या बघतोय की लॉग इन करून तुम्ही कसं चेक करू शकता किंवा कसं डिलीट करू शकता. तर इथे वरती तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमचा खाली तुमचा बनलेला पासवर्ड टाकायचा आहे, समोर दिलेला कॅप्चा टाकायचा आहे, लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल, तो OTP टाकायचा आहे. OTP टाकून खाली लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर बघा, इथे तुम्हाला तुमची पूर्ण प्रोफाईल पाहायला मिळणार आहे, वरती तुमचं नाव असणार आहे, इथे तुमचे KYC डिटेल्स पाहायला मिळणार आहेत आणि आता इथे बघा, इकडे डाव्या साईडला तुम्हाला काही ऑप्शन्स पाहायला मिळतात, होम, चेक इनरोलमेंट स्टेटस, व्ह्यू माय ॲप्लिकेशन आणि त्याच्या खाली बघा फार्मर ऑथरायझेशन. तर आपल्याला या फार्मर ऑथरायझेशनवरती क्लिक करायचं आहे. तर बघा, आता इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या शेतकऱ्यांना इथं ऑथराईज केलेलं आहे त्यांचे नावं तुम्हाला इथे पाहायला मिळेल. जसं की बघा, इथे एकाच जणाला ऑथराईज केलेलं आहे, तर त्यांचा इथे आधार नंबर दिसतो, ज्याचे 4 अंक दिसतात आपल्याला शेवटचे, त्यांचं नाव दिसतं इथे पूर्ण, त्यानंतर ऑथरायझेशनची डेट रेंज दिसते, म्हणजे कुठून कुठपर्यंत तुम्ही यांना परवानगी दिलेली आहे. जसं इथे दिसते बघा, 6 एप्रिलपासून 1 मेपर्यंत यांनी ऑथराईज केलेलं आहे या शेतकऱ्याला आणि पुढचा जो गट नंबर दिसतो बघा, कोणत्या गटासाठी या शेतकऱ्याला ऑथराईज करण्यात आलेलं आहे, पुढं ॲड्रेस वगैरे सर्व माहिती दिसते. आता तुम्हाला दिसतंय की बाबा इथं हा शेतकरी आहे, याला तर मी ऑथराईज केलेलंच नाही आहे,
तर बघा खाली बघा एक ऑप्शन आहे, एक पट्टी आहे, त्या पट्टीला पकडा आणि स्क्रोल करा, साईडला यायचं आहे तुम्हाला. इथे बघा आता तुम्हाला एक डिलीटचं ऑप्शन पाहायला मिळतं. जर तुम्हाला वाटतं हा शेतकरी मी ऑथराईज केलेला नाही आहे तर सिंपल या डिलीटच्या बटनावरती क्लिक करा. बघा फार्मर ऑथरायझेशन डिलीटेड सक्सेसफुली, एका क्लिकमध्ये तुम्ही या ऑथराईज केलेल्या शेतकऱ्याला इथून हटवू शकता. तर ही खूप छोटीशी गोष्ट आहे, म्हणजे आपल्याला फक्त मोबाईल नंबर, पासवर्ड टाकायचा, एक OTP टाकायचा आणि चेक करून घ्यायचं आहे की आपल्या फार्मर आयडीवरती असे कुठले अजून शेतकरी तर नाही आहे ज्यांना आपण ऑथराईज केलेलं नाही आहे. आणि दिसत असेल तर सिंपल डिलीट करून टाका आणि महिन्याला 2 महिन्याला हे नक्की चेक करत राहा. तर बघा ही बाब तुमच्यासोबत होऊ नये म्हणून तुम्हाला नक्कीच 2 मिनटं वेळ काढून हे करायचं आहे. एकदा चेक करून घ्या. जर कोणाचं नाव नसेल तर काही अडचण नाही आहे, आणि जर असेल तर तुम्ही सिंपल डिलीट करू शकता. आणि असेच व्हिडिओजसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्याने आम्हालासुद्धा मोटिवेशन येतं अजून वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी. धन्यवाद मित्रांनो.